अँड ह्याला म्हणतात, आपण मागायला येतो एक मणी आणि मिळते नवरत्न माळा. मी महेश काळेंना भेटायला आलो होतो आणि सुबोधला विचारतो, सुबोध ह्याच्यामध्ये स्टेजवर काय गाणार आहे. सुबोध नमस्कार. हाय, हाव यू सुबोध? मी मस्त. काय गाणार आहात स्टेजवर? मी महेशला जे शिकवलंय सुबोध नीट गातोय की नाही हे बघायला. नाही गंमत अपाट, पण खूप दिवसानंतर महेशला लाईव्ह ऐकण्याची संधी मला मिळाली. अनेक वर्षात आम्ही, त्याची व्यस्तता खूप आहे, माझंही चालू आहे, त्यामुळे पूर्वी जो सतत आम्ही एकमेकांबरोबर असायचो किंवा त्याच्या कितीतरी लाईव्ह कॉन्सर्ट त्याच्या मी बघितल्या होत्या, त्याच्या, राहुलच्या, शौनकच्या, आनंदच्या. तर ह्या सगळ्या मित्रांच्या लाईव्ह कॉन्सर्ट खूप दिवसात बघितल्या नाही आहेत आणि महेशची लाईव्ह कॉन्सर्ट बघण्याची, त्याला इतक्या जवळनं स्टेजवरती बसून ऐकण्याची आणि या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी मला मिळाली. तो कोण सोडणार आहे. जी शेवटची गोष्ट मांडली त्यांनी, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या सुंदर शोची लाईव्ह कॉमेंट्री सुबोध करणार आहे. सुबोध, इतक्या वेगवेगळ्या जेव्हा जबाबदाऱ्या तू हँडल करतोस, ज्याच्यामध्ये चित्रपट आहे, संगीताचं प्रतिनिधित्व करणे आहे, कॉम्पेअरिंग आहे, टेलिव्हिजन आहे, कोणती सगळ्यात जास्त मजेदार वाटते? सगळंच. हो का, म्हणजे जिथे माझं काम लोकांना बघायला मिळेल, माझं काम मला पोहोचवायला मिळेल, ते सगळं मीडियम माझ्यासाठी सगळं विठ्ठला समान आहे. क्या बात आहे, विठ्ठला समान आहे. आय लाईक द कम्पॅरिझन. आम्हा सर्व महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आणि जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी विठू माऊलीची एक विशिष्ट जागा आहे. मी जर सुबोधला विचारेन की यंदा विठू माऊलीकडे काय गाणं घालायचं आहे, तर काय निघेल जिभेतून? मला असं वाटतं की न मागता खूप काही देत होतो आपण, सतत मागून त्याला त्रास देऊ नये. कारण ऑलरेडी जे गांजलेले रंजलेले लोक आहेत त्यांच्यासाठी त्याला खूप काही करायचं आहे. त्यामुळे आपलं अजून काहीतरी मागणं त्याच्यापाशी नेऊ नये. फक्त मला असं वाटतं जी मेंदू इथे दिला आहे ती वापरण्याची पण अक्कल दे, बस एवढं सांगेल. मी महेशबरोबर बोलताना त्याला विचारत होतो ना, म्हणजे महेश ज्या प्रकारचं संगीत गातो त्या संगीताचे जेव्हा रील्स होतात तेव्हा मला केव्हा असं प्रश्नचिन्ह येतो डोक्यामध्ये, कारण आय बिलॉंग टू द मिलेनियल जनरेशन, की ह्याच्या रील्स झाल्या पाहिजेत का. पण महेश फॉर ऑल प्रेझेस, तुम्हाला का नाही. बट लेट मी आज सुबोध, आजकालची जी रील जनरेशन आहे, जी जेनझी आहे, ती जेव्हा छोट्या छोट्या अभिनयाची, छोट्या छोट्या गाण्यांची रील्स बनवते, हाऊ डज सुबोध, ज्याने 3 जनरेशन ऑलरेडी पाहिल्या रंगमंच आणि चित्रपटामध्ये, त्याला कसं वाटतं हे? प्रत्येक येणारा काळ त्याचं नवीन काहीतरी इनोव्हेशन घेऊन येणार आहे. राईट. तुम्ही ते थांबूच शकत नाही. आयदर यू ॲक्सेप्ट इट, पण तुम्ही इग्नोर नाही करू शकत. राईट. त्यामुळे ज्या गोष्टी बदलत आहेत त्याचं आनंदाने स्वागत करा, त्याच्याबरोबर राहायचा प्रयत्न करा. नाही जमलं तर सोडून द्या, उगाच त्याला शिव्या घालत बसू नका, कारण तुम्ही शिव्या घातल्याने त्या गोष्टी थांबणार नाही. प्रवाह आहे तो वाहत राहणार. त्यामुळे तुम्हाला जर त्याचा भाग व्हायचा नसेल तर होऊ नका, पण त्या गोष्टीच नाही आहेत, जे समोर दिसतंय ते नाहीच आहे असं म्हणून त्याला टाळून पुढे जाऊ शकत नाही तुम्ही. त्या आहेत आणि ज्याला ज्या पद्धतीने एक्सप्रेस करावं असं वाटतं त्या पद्धतीने तो एक्सप्रेस करतोय. मुद्दा हा आहे की मला एक्सप्रेस करावं असं वाटतंय. दॅट इज मेन. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना सर्व तुम्ही जे आम्हाला व्हिडिओवर बघताय, रेडिओवर ऐकताय, सुबोध भावे मला भेटलेलं आहे, म्हणजे विठ्ठलाची एक वेगळी कृपा म्हणायची. वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने कित्येक काही केलं तरी कमी पडेल, पण सुबोध महाराष्ट्रामध्ये आहे, त्याने कित्येक वर्षांपासून वारकऱ्यांना पाहिलेलं आहे. जर एखादं सजेशन महाराष्ट्र सरकारला द्यायचं, स्वच्छतागृह, स्वच्छता, बायकांसाठी टॉयलेट्स महत्त्वाचे आहेत. आणि फक्त वारकऱ्यांसाठी नाही, कुठेही, फॉर एव्हरीबडी, इन्क्लुडिंग द वारकरीज, कारण आम्ही वारकऱ्यांची वार्ता करतोय. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपल्या विठू माऊलींचं एक मंदिर आहे वडाळ्याला. पण मी जर सुबोधला विचारलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एखादं असं मंदिर जिथे पायी चालून जायला आवडेल तर तो कोणता असेल? पायी चालून जायला आवडेल. माझ्या घराच्या इथे पुण्यात मी राहतो, आमच्या तिथे पाचोड्या विठोबाचं मंदिर आहे, जिथे असं म्हणतात की तुकाराम महाराजांच्या बाबतीत एक चमत्कार घडला होता की तुकाराम महाराजांचं तिकडे कीर्तन चालू होतं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दर्शनाला आले होते आणि तिकडे मुघलांचं सैन्य आलं महाराजांना पकडायला, आणि विठ्ठलाच्या कृपेमुळे सगळेच जण बसलेले महाराज दिसायला लागले आणि त्यांना नेमकं कळलं नाही की याच्यातले छत्रपती शिवाजी महाराज कुठले आणि ते सुटले. अशी आख्यायिका आहे, पण ती त्या मंदिरात घडली आणि जे मंदिर माझ्या घरापासून 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स. तर इतक्या जवळ जर इतका ऐतिहासिक स्वर्णिम इतिहासाचं मंदिर असेल तर आणखी दुसरीकडे जाण्याची इच्छा होईल, पण सर्वप्रथम तिथेच जाण्याची इच्छा होईल. दॅट सुबोधने मला इंटरव्ह्यू नव्हतो करत तेव्हा एक आतली गोष्ट सांगितलेली आहे, तर आता मी विचारण्याची हिंमत करतोय, बट आय विल गिव्ह हिम द लिबर्टी त्याच्याबद्दल बोलायचं की नाही. येणारा जो सगळ्यात मोठा चित्रपट आहे, जो महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा मानाचा चित्रपट ठरणार आहे, त्याच्याबद्दल काही अंदर की बात विचार. लोकांना माहिती आहे 1 नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनला मानापमान हा चित्रपट येतोय. अर्थात संगीतमय चित्रपट आहे. जुनं जे नाटक होतं त्या नाटकावरती प्रेरित होऊन केलेला हा नवा विषय, नवा चित्रपट आहे. शंकर एहसान लॉय यांचं म्युझिक आहे आणि संपूर्ण कट्यारची टीम आहे. त्यामुळे
उत्तम गाणी, उत्तम गोष्ट, उत्तम अभिनय आणि एक चांगला चित्रपट बघितल्याचं समाधान तुम्हाला मिळेल याची खात्री आहे. कट्यारला जसं आम्ही स्वीकार केला आणि जैसे हिंदी में कहते हैं सिर पे उठा के रखा, वैसे ही संगीत मान अपमानला आम्ही डोक्यावर गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. रामकृष्ण हरी. थँक्यू सो मच. थँक्यू. जय हरी विठ्ठल एव्हरीबडी.